सणा दिवशी किंवा आंब्याच्या सीझनमध्ये कोणत्याही वारी आपल्याला आमरस करायचा असतो, पण अचानक लाईट गेल्यावर आता करायचं काय हा प्रश्न सगळ्या बायकांना पडतो। आता लाईट गेल्यानंतर सुद्धा मिक्सरचा वापर न करता आपण हे घट्ट असा आमरस कसं करायचं ते पाहूया। तर इथे मी 1 डझन केसरी आंबा घेतलाय। तर मस्त असे आंबे मार्केटमध्ये आलेले आहेत, तर आंबे आपण पारखून घ्यावं, कारण आंबे लवकर पिकावेत यासाठी खूप केमिकलचा वापर करून आंबे पिकवतात, त्यामुळे ओरिजिनल आंबा बघूनच आपण विकत घ्यावा। आता यानंतर हे सगळे आंबे स्वच्छ धुवून मी घेतले आहेत आणि घेतल्यानंतर सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारे पिळून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपल्याला अशा प्रकारे सगळे याला सेल करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्या आतील सगळा रस काढून घ्यायचा आहे। पारंपरिक पद्धतीने केलेला रस हा हाताने करतात किंवा हाताने अशा प्रकारे चोळून करतात, तर ते काही जणांना आवडत नाही। तर तुम्हाला जर हाताने आवडत नसेल तर अशा प्रकारे एखाद्या वेळेस लाईट गेली असेल किंवा मिक्सर ज्याच्या घरी नसेल त्याच्यासाठी हा खास आंब्याचा रस कसा बनवायचा ते आपण सोप्या पद्धतीने दाखवतोय। तर तुम्हाला हा आंब्याचा रस आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच दिलेलं घंटीचे बटन सुद्धा दाबा। जवळजवळ आपला सगळा आंब्यांचा रस काढून झालाय। आता आपण कोय एका बाजूला डिशमध्ये काढायची आणि महत्त्वाची ट्रिक्स म्हणजे आपल्या घरामध्ये पुरणाची चाळण असते, त्या पुरणाच्या चाळणीवरती कोय ठेवायचे आणि अशा पद्धतीने घासून घ्यायचे। तर हे बघा, अलगद आपला सगळा रस बाहेर निघतो। खालच्या साईडला तुम्हाला दिसतच असेल, तर मी खालच्या बाजूने दाखवते। हे बघा, कोय सुद्धा सगळी निघते, अजिबात हाताचा आपल्याला जास्त वापर करायचा नाहीये। आणि हे खालच्या साईडला जे जास्त रस लागलेला आहे त्याला चमचांनी पटकन काढून घ्यायचा आहे। आता तुम्हाला पडलेला प्रश्न म्हणजे कोय तर घासली गेली, आता याच्यावरचे साली कशा काढायच्या। तर हे बघा, साल सुद्धा अशा प्रकारे आपल्याला घासायचे, तर साल सुद्धा छान अशी क्लीन होते, तर रस सुद्धा सगळा निघतो। स्वच्छ धुतल्यासारखे आपल्या साली निघतात आणि याच्यावरती रस बघा। तर हे बघा, सगळा रस, सगळ्या आंब्याचा गर या चाळणीला चिकटला जातो, तर तो आपल्याला काढायचा आहे। अगदी घट्ट असा आमरस आपला तयार होतो। तर तुम्ही बघू शकता आपला रस कसा झालाय, मी चमचाने सुद्धा तुम्हाला काढून दाखवते। तर अशा पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचे, तर मस्त रस मिक्सरमध्ये सुद्धा होत नाही असला सुंदर आपला आमरस तयार होतो। तर असाच रस प्रत्येकाला खायला आवडतो। आता याची अजून चव वाढवण्यासाठी आपण यामध्ये काही गोष्टी ॲड करणार आहोत। तर गुठळ्या वगैरे असतील तर थोडंसं आपल्याला रवीने किंवा एखाद्या चमचाने फेटून घ्यायचे। तर इथे आपल्याला जास्त गरज लागली नाहीये फेटण्याची। तर इथे आपण थोडासा यामध्ये गोडवा आणण्यासाठी साखर टाकायची। इथे मी फक्त छोटी वाटी आहे, तर त्या वाटीने फक्त अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। तर तुम्ही तुमच्या आंब्याचा गोडवा कितपत आहे त्यानुसार साखर ॲड करा। आता हे झाले की अजून छान चव येण्यासाठी त्यामध्ये खसखस टाकायचे। तर खसखस कच्ची असली तरी चालेल, फक्त 1 चिमूटभर किंवा 1 पाव चमचा यामध्ये खसखस टाका, तर यांनी सुद्धा मस्त चव येते आपल्या आमरसाला। आता यामध्ये आपण टाकूयात सुंठ। तर सुंठ इथे मी थोडीशी घासून टाकते, तुमच्याकडे सुंठ पावडर असेल तर फक्त थोडीशी चिमूटभर टाका। तर त्यानंतर आता शेवटी टाकायचं आहे विलायची पावडर। तर हे विलायची पावडर 1 ते 1.5 चमचा टाकली आहे मी। तर मस्त आपला वाससुद्धा येतो आमरसाला। आमरस आहे तर मग या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, तर आपला आमरस खायला मस्त लागतो। पाहिलं ना मैत्रिणींनो, मिक्सरचा वापर न करता अगदी आपण झटपट 10 मिनिटांमध्ये हा आमरस तयार केला आहे। तर मस्त हा आमरस तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि हा आमरस तुम्ही आता चपाती बरोबर किंवा पुरणपोळी बरोबर, पुरी बरोबर सुद्धा खाऊ शकता। मस्त असा घट्ट आमरस लागतो। माझ्या सर्व गोड सुगरणींना मिक्सरशिवाय केलेला हा आमरस कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमरसाचा आस्वाद घेत आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।